नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कंपनीतून भंगार माल उचलल्यावरून वाहनाची तोडफोड, शिवीगाळ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रकार एका टोळक्यानं केलाय. कंपनीतून भंगार घ्यायचं असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील असं म्हणत 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं खंडणी मागितली. त्यानंतर एका वाहनाची तोडफोड सुद्धा केली आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सदरच्या घटनेत काही कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय मंडळींच्या निकटवर्ती असल्याची बाब सदरचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी झालेल्या विविध दबाव तंत्रातून समोर आली आहे. चाकण येथे सायंकाळी 5:30च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रामदास बबन गाडेकर, वय वर्ष 50, राहणार भोसे, तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रज्वल कैलास मोहिते, वय वर्ष 27, राहणार मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, तालुका खेड, संकेत उर्फ मॉन्टी नाणेकर, वय वर्ष 27, राहणार नाणेकरवाडी, चाकण, उसीउल्ला रुबाब खान, वय वर्ष 38, राहणार कुदळवाडी, चिखली अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या तिघांची नाव आहेत. त्यांच्यासह इतर 2 ते 3 संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुशील शिवराम राठोड हा विक्टोरिया कंपनीत भंगार माल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला आणि फिर्यादी रामदास यांच्या कंपनीचे व्यवस्थापक गौरव पारसमल गादिया यांना प्रज्वल मोहिते, मॉन्टी नाणेकर आणि इतर 2 ते 3 जण यांनी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या टोळीतील 5 ते 6 जण विक्टोरिया कंपनीत आले. भंगार माल घेऊन जाण्याचा ठेका आम्हाला मिळालाय, तुम्ही भंगार घेऊन जायचं नाही असं म्हणत त्यांनी मोठ्याने शिवीगाळ करून धमकीही दिली. तसंच सायंकाळी 5:30च्या सुमारास फिर्यादी रामदास गाडेकर हे लक्ष्मी वजन काटा येथून विक्टोरिया कंपनीत बिल घेण्यासाठी जात होते. त्यावेळी फिर्यादी रामदास गाडेकर यांच्या ट्रक समोर दुचाकी आडवी लावून उसीउल्ला खान हा म्हणाला की येथे कोणासही भंगार उचलण्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील. तसेच फिर्यादी रामदास यांच्या ट्रकवर जोरदार दगडफेक करत ट्रकही फोडला. त्यानंतर संशयित आरोपी पसार झाले. चाकण पोलिसांनी यातील प्रमुख आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करतात. घरगुती जमीन वाटप करून देण्यावरून घरातीलच एकानं बाहेरील गुंड आपल्याच घरी आणून घरातील तिघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली आहे. जखमींवर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चौघांवर खेड पोलिसात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्यरात्री 1च्या सुमारास खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द गावाच्या हद्दीत सदरचा प्रकार घडला. याच घरात राहणारा घरातील इसम सुनील संतोष काडे, राहणार खरपुडी खुर्द, तालुका खेड, दिनेश नवनाथ सावंत, राहणार शिरोली, दीपक शिंदे, राहणार निमगाव आणि एक अनोळखी इसम यांच्यावर गंभीर मारहाण प्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित 4 जणांनी अनाधिकारानं हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन घरात प्रवेश केला. घरातील सुनील गाडे यांनी तुम्ही माझी जमीन मला काढून देता की नाही, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत तिघांनाही जबर मारहाण करून रक्तबंबाळ केलं. या प्रकरणी खेड पोलिसांनी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. खेड तालुक्यातील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरात शिरून या मुलीवर बळजबरीनं अत्याचार करण्यात आला. सदरची अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी दीपक नथू ठोंबरे, राहणार ठोंबरे वस्ती, रोहकल, राहणार खेड याच्यावर पोस्को अंतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण वाहतूक पोलिसांनी सध्या समविषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू केली आहे. नो पार्किंगमध्ये उभी करण्यात येणाऱ्या अनेक वाहन चालकांवर कारवाया सुरू केल्यात. एक दुचाकी वाहन उचलल्यानंतर त्यास 500 रुपये दंड, 200 रुपये टोईंगची रक्कम आणि त्यावर कर असा जवळपास 700 ते 750 रुपये दंड आकारला जातोय. वाहतूक शाखेनं शहरातील कोंडीवर उपाययोजना म्हणून सुरू केलेली ही कारवाई स्थानिकांना मात्र अन्यायकारक वाटते. कारण पार्किंगसाठी शहरात पुरेशी जागा नसताना करण्यात येणारी कारवाई ही अन्यायकारक असल्याचं नागरिक सांगतात. अन्यथा सदरचे वाहन टोईंग करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही अंमलबजावणी उद्यापासून आहे. 5 एप्रिल 2025 पासून भरधाव वाहनाने बुलेट दुचाकीस ठोस दिल्यानं दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना चाकण आळंदी रस्त्यावर सकाळी 6च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर साहेबराव जाधव, वय वर्ष 23, राहणार खराबवाडी, चाकण यांनी याबाबत चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. भारतीय मानक ब्युरो पुणे शाखा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं भारतीय मानक ब्युरो अधिनियम 2016च्या तरतुदीचे उल्लंघन केल्यानं
ई कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या अमेझॉनच्या वेअरहाऊसवर छापा टाकण्यात आला। ही कारवाई चाकण MIDCमध्ये आंबेठाण तालुका खेड येथील वेअरहाऊसवर शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली। या छाप्यात एकूण 2565 ग्राहक उत्पादने जप्त करण्यात आली, जी अनिवार्य प्रमाणाशिवाय साठवलेली आणि विक्रीसाठी ठेवलेली होती। जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये विद्युत आणि अविद्युत खेळणी, ज्युसर मिक्सर, स्टेनलेस स्टील, थर्मस बाटल्या, LED बल्ब, स्टील भांडी, सीलिंग फॅन, सॅनिटरी नॅपकिन्स, स्पोर्ट्स शूज, इलेक्ट्रिक केटल्स इत्यादी अनेक उपकरणांचा समावेश आहे। या उल्लंघनाबाबत पहिल्या वेळी दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 82 लाखपेक्षा कमी नसलेला दंड, तर पुनरावृत्ती झाल्यास 25 लाखापेक्षा कमी नसलेला दंड आणि उत्पादनांच्या किमतीच्या 10 पट इतका दंड अशी शिक्षा होऊ शकते। हा एक गंभीर गुन्हा असल्याने भारतीय मानक ब्युरोद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येते। नकली आणि अप्रमाणित उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून भारतीय मानक ब्युरो सतत छापे आणि जप्ती मोहिमा राबवत असतात। चाकण MIDCमध्ये झालेल्या या कारवाईमुळे यातील बोगसगिरी आता चव्हाट्यावर आली आहे। राजगुरुनगर येथील खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील खेड पोलीस उपविभागीय कार्यालय अखेर PDCC बँक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी बंद पडलेली पोलीस निवास ठाणे पाडून उभारण्यात आलेल्या प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आलंय। खेड तहसीलदार कार्यालयाच्या संपूर्ण परिसर कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महायुतीच्या सरकारनं विविध शासकीय योजनांचे फ्लेक्स जाहिराती ठिकठिकाणी भिंतीवर लावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मात्र जाहिराती एजन्सीने जनजागृती होण्याची ठिकाणं सोडून अडगळीच्या भिंतीवर जाहिराती चिटकवण्याचा प्रताप केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्यक्ष कामापेक्षा उदंड जाहिराती करण्यात महायुतीचं सरकार आघाडीवर असलं तरी जाहिरात एजन्सीने सरकारच्या हेतूला हरताळ फासल्याचं चित्र दिसून येत आहे। खेड तालुका माध्यमिक शिक्षकेतर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दोंदे येथील भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक किशोर भगत यांची तर उपाध्यक्षपदी कुंडलिक गारगोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे। महसूल विभागाच्या जिवंत 7/12 मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत जिवंत 7/12 ही विशेष मोहीम हाती घेतली। या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांची नोंद अद्ययावत केली जाणार आहे, जेणेकरून शेत जमिनी संबंधित कागदपत्रांचे वारसांना अधिकृत हक्क मिळू शकतील। कोयाळीतर्फे वाडा येथे श्री विठ्ठल रुक्माई गणेश शिव दत्त मंदिराचा 18वा वर्धापन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात आला। खेड पंचायत समितीच्या महिला आणि बाल विकास प्रकल्प कार्यालय खेड क्रमांक 1 मधील तालुक्यातील विविध अंगणवाडीमधील रिक्त जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे। शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निवडी करून नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांनी दिली आहे। गुरुवारी दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी गुजरात राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं खेड तालुक्यातील धानोर शाळेला भेट दिली। अनेक बाबतीतील राज्यात अव्वल आलेल्या या शाळेची सर्व माहिती संबंधितांनी करून घेतली आहे। खेड तालुक्यातील सिद्धगव्हाण येथील चौधरी वस्ती 10 लाख निधीतून काँक्रिटीकरण रस्त्याचं भूमिपूजन शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आलं। राजगुरुनगर सहकारी बँकेनं सन 2024-25 या आर्थिक वर्षात उत्तुंग कामगिरी नोंदवत विक्रमी 25 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। या आर्थिक वर्षात तब्बल 405 कोटी रुपयांचा व्यवसाय करत बँकेनं जिल्ह्यातल्या 47 ते 48 नागरी सहकारी बँकांमध्ये अव्वल क्रमांक पटकावलाय। कमर्शियल बँक यांना लाभ मिळेल या प्रकारे आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच उगम स्थानापासून विविध ठिकाणी नदी पात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झालंय। राजगुरुनगर मधील योग शिक्षिका सौ रोहिणी जाधव ताठे यांनी राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून 5वा क्रमांक मिळवलाय, तर आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी व्हिएतनाम येथे त्यांची निवड झाली आहे।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी कांद्याला प्रति किलो चौघा 13 ते 14 रुपये एवढाच भाव मिळाला. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर देखील कांद्याच्या दरात सुधारणा होत नाहीये. मार्केटमध्ये सध्या निर्यातदार कंपन्या फिरकत नसल्यानं अशी स्थिती निर्माण झाली आहे. रखरखत्या उन्हात प्रचंड उकाडा असतानाही महिला मोठ्या प्रमाणात शिवनेरी किल्ल्यावर सहलीसाठी जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मठिकाणाला भेट देण्याचा आनंद खेड तालुक्यातील महिला पर्यटक घेत आहेत. किल्ल्याची तटबंदी, दरवाजे, पाण्याची टाकी, अंबरखाना अर्थातच धान्यकोठी. या धान्यकोठीचा त्यावेळचा स्लॅब, त्यावरील दगडी जिना, बदामी मशीद, शिवजन्मस्थळ, कडेलोट पॉइंट अशा शिवकाळातील अनेक बाबी येथे पाहायला मिळतात. भीमशक्ती संघटनेच्या शाखांचं खेड तालुक्यात कोरेगाव आणि कुरकुंडी येथे उद्घाटन करण्यात आलं. संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस यांच्या हस्ते या शाखा सुरू करण्यात आल्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाकणजवळ राणूबाई मळा येथे चैत्र पंचमीला यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातून जमीन मोजणीची कामे होत नसून शेतकऱ्यांना नडलं जात असल्याचा आरोप चिंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते नेमिनाथ बटवाल यांनी केला. माझं नाव नेमिनाथ शिवनाथ बटवाल. मी चिंबळी गावचा रहिवासी आहे. चिंबळी या ठिकाणी आमच्या बटवाल परिवाराची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पूर्वी 5 भावांचे 5 हिस्से झाले. आणि मी मोजणीसाठी जे चलन भरलं 54,000 रुपये चलन भरलं. मोजणीवाले तिथं आले मोजणी करायला, तर समोरचा व्यक्ती जो आमचा त्यांनी हरकत घेतली त्या हरकतीवर त्यांनी हरकतीचा अर्ज लिहून मोजणी माझी ती रद्द केली. ते मोजणीचे पैसे मला परत नाही आणि माझी मोजणी होत नाही. मला मोजणीवाल्यांनी कोर्टाकडून माझं क्षेत्र मला मोजून ताब्यात द्यावा. पूर्ण गटाची मोजणी करून गट मला फाळणी करून मोजणी खात्रीने द्यावा. वेताळी ग्रामस्थांचे जुने सिद्धेश्वर ठाणे म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुलदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.